एक्झॅक्टली वयाचा तो मला ठेवत नाही, पण एवढं मला नक्की होते की वयाची 5 वर्ष त्याच्या जवळच आमच्या मामाचं घर होतं, तिथे राहतो. साधारण 4-5-3 वर्षापर्यंत तो काही कळत नसतंच, पण 4-5 वेळा कुठेतरी थोडीशी एक आठवण मला, त्याला काही फार तत्व आहे त्याच्यामागे असं नाही. मी माहेरी आलो म्हटलं याचा अर्थ तो होता की माझी पणजोबा आणि त्याच्या आधीच्या पिढ्या ह्या देऊळगाव राजालाच राहत होते. 19व्या शतकाच्या आसपास किंवा तरी कुठली तरी साथ आली आणि त्यात आजोबा आजी दोघेही काही तासाच्या अंतरानेच दगावले आणि त्यांच्या मामांनी, माझ्या वडिलांच्या मामांनी त्या मुलांना धामणगावला नेलं. त्यामुळे माझ्या मनामध्ये धामणगाव हे माझं जन्मगाव आणि तेच माझं नेहमीचं गाव असं मला वाटलं होतं. पुढे कळत गेलं आणि लक्षात आलं की मला देऊळगाव राजा या गावाशी संबंध होता. आज इथे आल्यानंतर आपण ज्या गप्पा करणार आहोत या केवळ गप्पा मारायला आपण बसलो नाही, आपण कट्ट्यावर बसलो नाही, तर एकमेकांशी आपण संवाद साधण्यासाठी बसलो आहोत. ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये एकमेकांना समजून घेणं, ते मन समजून घेणं, हा जो भाग असतो, ये हृदयीचे ते हृदयी होते, या पद्धतीनं आपण जगात वावरायला पाहिजे. पण दुर्दैवानं काही काळ व्यक्तीच्या, समाजाच्या, देशाच्या जीवनात अशा तऱ्हेचा येतो, तसा एक विचित्र काळ, ज्याला आपण असं म्हणू की एक भोगवाद. आज माणूस फक्त स्वतः पुरतं आणि स्वतः पुरतं म्हणजे स्वतःच्या आनंदापुरतं जगण्यासाठी धडपड करतो आहे. अशा वेळी आपण थोडासा प्रयत्न करू, आपण केवळ गप्पा टप्पा मारायला असं स्वतःला न समजून घेता आपण एकमेकांना समजून घेण्यासाठी आलो. इतरांचे प्रश्न आपले जरी सुटतील का, हा प्रत्येकाच्या ताकदीचा प्रश्न असेल, पण तरी एकमेकांना आपण समजून घ्या.
आमच्या, मी मुंबईला राहतो आता, मी मुंबईकर आहे. तिथे एक सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेचा एक पूल आहे, ब्रिज आहे. पहाटे 5-5:30 वाजता तिथे गर्दी सुरू होते. इकडले लोक वेस्टर्न रेल्वेने जायला आणि तिकडले अर्धे लोक सेंट्रल रेल्वेने यायला उत्सुक असतात आपापल्या कामात आणि धावत असतात. धावत नसते तर चालत असतात आणि गर्दी अशी असते की कुणालाच समोरचा ओळखीचा दिसला तरी हात हलवायचा वेळ नसतो आणि हात हलवायला गेला तर मागचा त्याला पुढे ढकलतो. ही अगतिकता शहरांची आहे. आणि त्यामुळेच आपण जे बघायचे शब्द आले की आपण एका भोगवादात्म चाललो. मुलगा पुरतच पाहतो, वडील आपल्या पुरतच पाहतात. आपलं काही कर्तव्य आहे, आपलं काही देणं आहे, आपलं काही ऋण आहे, यासाठी जगणं ही कल्पना खूप दूर गेलेली अशी जाणवते. कदाचित ती कमी असेल पण ती नाही असं नाही. अशा वेळी या अशा समारंभात किंवा अशा एकत्र येण्यातून आपण एकमेकांना थोडस समजून कसं असतं की इंग्रजीत म्हण आहे, बायबलमध्ये आहे, ब्राइटन द कॉर्नर वेअर यू आर. तुम्ही कुठल्याही सागरी कोपऱ्यात असाल, राहत असाल, लोणासारखं छोटस गाव असेल, सागरी कोपऱ्यात राहणारे असेल, जगाशी फारसा संबंधही येत नसेल, तरी एक वृत्ती जी हवी, जी आपल्याला आपल्या समाजसेवकांनी, आपल्या साधू संतांनी शिकवण्याचा प्रयत्न केला की तो कोपरा, ती जागा, तिथे तरी अंधार राहणार नाही. आज सगळे ओरडत आहेत, सागलं काही नाहीये, सगळीकडे अंधार आहे, जो तो आपल्यापुरतच पाहतोय. अशा वेळी मी ज्या सागरी कोपऱ्यात राहत असेल, तो सागरी कोपरा तरी मी थोडासा उजळ करेन, माझं कार्य कर्तृत्व होते, त्याचा एक छोटासा बारकासा निरांजनासारखा दिव्यासारखा लावेन आणि तेवढा भाग तरी उजळ करेन. या पद्धतीने जगावं ही शिकवण आपल्याला साधू संतांनी, समाजसेवकांनी दिली. पण ते सगळेच आपण आज विसरलेलो. अशा वेळी गरज आहे की पुन्हा यासाठी की माझं जे काही ताकद असेल, मी अख्ख्या जगाला ज्ञान आणि प्रकाश देऊ शकणार नाही, पण माझा मला तरी प्रकाश मिळेल, माझ्या शेजाऱ्याला तरी मिळेल, माझ्या कुटुंबाला तरी मिळेल, माझ्या गल्लीला मिळेल, असं थोडंसं वाढवत नाही माझ्या गावाला देईल,
जय गावाला या तऱ्हेने आपण वागावं अशी अपेक्षा या दृष्टीने जे काही चांगले कार्यक्रम होत आहेत त्यातला हा एक कार्यक्रम थोडा प्रकाश टाकण्याचा इथं सुरू झालेला आहे. 3-4 वर्षापूर्वी मी आलो आजही आलो तर याकरता की थोडस बोलावं, थोडी सलगी द्यावी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा तर जग सुखी होईल. जगात सुख आनंद राहावा यासाठी माणसाचा जीवन प्रवास असावा, प्रयत्न असावे. हे आपण करावं. पण हे कसं मिळेल यासाठी चर्चा, गप्पा आणि त्यातून मार्ग काढत आपण एका चांगल्या प्रकाशमय जीवनाची अपेक्षा करणे, आपलं जीवन घालवावं ह्या उद्देशाने आपण इथं आलेलो. आपण कमी असू, संख्या कमी असेल आणि त्यांनी काही घडत नाही की 10,000 आणि 1,00,000 माणसं आहेत आणि एक नेता बोलतोय, एक नेतृत्व बोलतोय. माझ्या मनासमोर पक्ष वगैरे कुठले काही नाहीये, सगळेच श्राद्ध पक्षाने धरलेले. तो भाग वेगळा. पण आपण आपल्या प्रेम असं काहीतरी करावं. निदान त्यासाठी विचार ऐकावे, ऐकवावे यासाठी हा एक प्रयत्न सरांनी इथे सुरू अत्यंत त्याला असं म्हणू की आतून पिळवटून करण्याचा प्रयत्न आपण करावा आणि आपल्यापर्यंत आपल्या जवळपासचा अंधार थोडा तरी भरवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी या कार्यक्रमाची योजना आहे अशी माझी कल्पना आहे. आपण चर्चा गप्पातनं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यातूनच एकमेकांचे हात पुढे जाण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आम्ही आता बोलण्यासाठी किंवा प्रश्न विचारण्यासाठीच अधिक वेळ माना कि इस जमीन को ना गुलजार कर सके, माना कि इस जमीन को ना गुलजार कर सके, कुछ खार कब तो कर गए गुजरे जिधर से हम. म्हणजे या जगाचं नंदनवन बनवणं मला शक्य नाहीये, तेवढी ताकद नाही माझी. बरोबर. पण तरी काही काटे रस्त्यावर जे काही मला दिसलंय, खार म्हणजे काटे, ते वेचून मी बाजूला केले. तेवढंच कार्य मी करू शकलो आणि तेवढं कार्य जर आपण करू शकलो तर खूप चांगलं होईल असं मला वाटतं. थँक्यू सो मच. अगदी बरोबर आहे. मी जी वटवट केली ती आणि आता यांनी सांगितले या दोन्ही मध्ये दिसते ती कळकळ आणि ती महत्वाची आहे. ती ज्यावेळेला आपल्यात येईल ती उकळायला
त्यातूनच एक आनंदमय जीवन आपल्या सर्वांना अनुभवता येईल ही गोष्ट खरी. सर 2 दिवसाच्या पावसामध्ये आता आजारी उद्या चित्रपट क्षेत्रातल्या आपल्या प्रवासाविषयी बोलणं होईलच, कारण ते अतिशय आयुष्यभराचं तुमचं मोठं काम. परंतु गोवा मुक्ती संग्रामामध्ये आपला सहभाग होता, त्याविषयी वाचनात आलं होतं आणि त्याविषयी ऐकायला खूप आवडेल. त्या मुक्ती संग्रामातला तुमचा सहभाग आणि एकूणच गोवा मुक्ती संग्राम याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. कोणी कुणाचे गुलाम व्हावं किंवा राहावं ही वृत्ती असू नये. हे व्यक्तीच्या जीवनात, समाजाच्या जीवनात आणि देशाच्याही जीवनात अत्यंत बरोबर आहे. ज्या भारताकडे आपण एक अत्यंत चांगल्या अर्थाने गर्वाने असं म्हणतो, की समाजाला, जीवनाला दिशा देण्याचं काम, प्रकाश देण्याचं काम कुणीही कुणाचं गुलाम असू नये. प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य असावं याच विचारातनं तयार झालेला भाग आहे. त्याचाच दुसरा अर्थ असा की एखाद्याने आयुष्यभर गुलाम राहावं आणि एखाद्याने आयुष्यभर त्याच्यावर राज्य करावं ही वृत्ती समाजातनं जावी यासाठी प्रयत्न झाले. फार आधीच मी उदाहरण देत नाही, पण 1857च्या नंतर जी एक गुलामगिरी आपल्यावर लादली गेली किंवा आपण त्यात अडकलो, यातून काही प्रयत्न होतच होते. कदाचित ते 1-2च होत असतील, पण होतच नव्हते असंही म्हणत नाही. तिथून अगदी महात्मा गांधींच्या काळापर्यंत हाच प्रयत्न की देश स्वतंत्र झाला पाहिजे यासाठी जे प्रयत्न झाले, आहुत्या दिल्या गेल्या, समर्पण झालं, देश स्वतंत्र झालाय. पण काही काही भाग यांच्यात एक मनातही आलं नाही की ब्रिटिश सोडतायत, आपणही सोडावं. असं झालं नाही. पोर्तुगीजांचं राज्य तसंच राहिलं. नगर हवेली, सेल्वासा तसंच राहिलं. त्यांना तरी स्वातंत्र्य मिळू दे या कळकळीतून गोवा मुक्ती संग्राम ही संकल्पना रुजू झाली. आणि थोडासा प्रयत्न
आणि असे प्रयत्न की ज्यातून या विभागालाही मुक्ती मिळावी, तेही स्वतंत्र व्हावे, या दृष्टीने काही बीज रोवल्या गेली. कुठल्याही अर्थाने एखाद्या विचाराने किंवा एखाद्या पक्षाने हे केलं असं न म्हणता समाज मनात हे कोणीतरी रुजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून गोवा हे स्वतंत्र झालं पाहिजे हा विचार आला. आणि त्या दृष्टीने ही वाटचाल सुरू झाली. अनेकांनी त्यात आहुती दिल्या. पोर्तुगीजांनी काहींना पॉंडिचेरी, गोवा इथून उचलून घेऊन गेले, पारतंत्र्यात ठेवलं, जेलमध्ये ठेवलं. हे जावं यासाठी काही प्रयत्न झाले. त्यातला हा एक प्रयत्न होता की देशातले लोकांना थोडस जाग करावं, जाणीव करून द्यावी. यातून गोवा मुक्ती संग्राम उभा राहिला. हे अपरिहार्य असतं. छत्रपतींचा आदर्श आपल्या समोर आहेच की चांगली गोष्ट जर करायची असेल तर त्यासाठी ज्याला आपण एका शब्दामध्ये सांगू की गनिमी काव्यानेही लढता येतं, किंबहुना त्याची गरज असते. नुसतं सांगून पुढे जात नाही, तलवार दाखवून नुसतं पुढे जात नाही. त्या दृष्टीने याची योजना आखण्यात आली. एक चांगला भाग होता, थोडस नावासकट सांगतो की नगर हवेली, सेल्वासा ही जी ठिकाण आहे याच्या भोवताली भारत आहे. ते आत आहे आणि तरीही तिथे पोर्तुगीजांचं साम्राज्य होतं. त्यावेळेच्या शासनाने, त्यावेळेला बॉम्बे प्रेसिडेन्सी होती, त्यांनी एवढीच मोकळीक दिली की तुम्हाला आत जाताना आम्ही अडवणार नाही. पण त्या लोकांनाही आम्ही तिथे जे राज्यकर्ते किंवा त्यांची माणसं आहेत त्यांच्यावरही हात उगारणार नाही किंवा त्यांच्यावर बंदूक टाकणार नाही. कुठल्या पद्धतीने तुम्ही करावं हे तुम्ही ठरवावं. आणि एका अर्थात एक गनिमी कावा तिथे करण्यात आला. इथले गावचे लोक, गावातले प्रमुख लोक यांना हाताशी करून त्यांच्याचकडनं थोडस बनवून घेतलं गेलं की आम्हालाही स्वतंत्र व्हायचं आहे. आणि त्यांच्या आवाजाला आपण जे तिथे नव्हते, बाहेरून आले होते, पुण्याहून आले, मुंबईहून आले, देशातून आले, अशी माणसं तिथे होती. तो एवढा समाज पाहिल्यानंतर फार सहजपणा आपण तिथून पोर्तुगीजांना
कारणीभूत ठरलो तीच गोष्ट गोवा मुक्ती संग्रामामध्ये करण्याचा प्रयत्न केला. आणि गोवा मुक्ती संग्रामामध्ये बेळगाव पासून जवळजवळ 100 किलोमीटर पेक्षा जास्त तुकड्यांच्या तुकड्या चालत गेल्यात, गोव्याच्या हद्दीत गेल्यात. महात्माजींचा प्रभाव असल्यामुळे त्या काळामध्ये जरी आम्ही थोडस वेगळं बोलतो, विचार याला आम्ही कितीही दर्शवत असलो तरी मनात सगळं तेच होत असं नाही. हा झाला की आम्ही शांतीपूर्वक हा लढा लढतो. काही घटना घडल्या नाहीतच असं मुळीच नाही. थोडासा गनिमी कावा वापरावा लागला हेही खरं आहे. पण इथल्या लोकांचं म्हणजे जे स्वतंत्र झालेले आहेत त्यांना आपले भाऊ हे पारतंत्र्यात आहे हे सहन होईना आणि त्यातून हा लढा निर्माण की त्या लढ्यात यश आलं. आणि आज गोवा हे एक आपलं राज्य, आपलं स्टेट या तऱ्हेने आपण त्याकडे पाहू शकलो. हे कर्तृत्व एका अर्थाने की स्वातंत्र्य हे प्रत्येकालाच मिळालं पाहिजे. आपल्या सगळ्यामध्ये व्यक्तीला, समाजाला आणि देशालाही. आणि त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून प्रयत्न हे नेहमीच असे असतात की साधा गोवर्धन उचलायचा असेल तर कृष्णाने एकट्याच्या बळावर ते केलं नाही. संपूर्ण गोकुळाला सांगितलं की तुम्ही हे हात लावा, ते वर करण्याचा प्रयत्न करा. त्यात पेंगाई असेल, सामान्य माणसे होती, त्या सगळ्यांनी पण तो उचलला. त्यातून गोवर्धन उचलल्या गेला. हाच गोवर्धन इथे या पद्धतीने आपण एक प्रयत्न केला, त्यात यशस्वी झालो आणि गोवा मुक्त झाला. किंबहुना एका अर्थाने भारताचा तो एक भाग झाला. ही गोष्ट याकडे जे पाहायचं असतं ते केवळ व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून नव्हे, तर एक अस्मिता स्वतःची याचाही त्यात विचार येतो. आणि त्या दृष्टीने गोवा मुक्ती संग्राम करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी स्वच्छपणानं, मोकळेपणानं, काहीही न लपवताना त्यात भाग घेतला, तसे काहींनी त्याला मदतही अनेक प्रकाराने केली. अगदी साधी गोष्ट आहे की बेळगाव पासून गोव्याच्या बॉर्डरला जाईपर्यंत एक दिवसाचं दुपारचं जेवण असतं, एक रात्रीचं असतं. तिथल्या सामान्य लोकांनी ही मदत केली गावात की दुपारी 12 वाजता मिरवणूक तिथेही जेवण देण्याची कल्पना आम्ही जेवण. अशा तऱ्हेने ज्या वेळेला एखादं कार्य होतं त्यावेळेला ते यशस्वी होतं. आणि तशा अर्थानं गोवा हे मुक्त झालं.
याचं श्रेय केवळ ज्यांनी भाग घेतला त्यांचंच ते नसतं. ज्यांनी तो विचार, त्या विचाराप्रमाणे मदत केली, निदान शुभेच्छा दिल्या, या सर्वांचं ठरवतं असं मला वाटतं. तुला बोलतो का? मी बोले. तुम्ही ध्वज जाळला होता पोलीस स्टेशन मध्ये. होय. काय केलं म्हणजे काय प्लॅन आणि कसा? नाही, प्लॅन हाच होता की एवढं निश्चित होतं की त्या लोकांना बाहेरून मदत येणार नाही, ती येऊ शकत नाही, यायला पुष्कळ वेळ लागेल, हे एकटे आहेत. मग इथे त्यांना रिक्वेस्ट करण्याच्या ऐवजी थोडीशी बळजबरी करणं, त्यावर हल्ला करणं, तो ध्वज खाली काढणं, तिथे आपला तिरंगा लावणं, हे कार्य त्याला थोडंसं प्लॅनिंग म्हणतात. शिवाजी महाराजांचा हा आदर्श आपण त्या बाबतीत घालतो की हे सांगून मोकळं व्हायचं नाही, ते करायचं आहे. त्याची योजना आपली माणसं ती नेमून त्यांच्याकडनं ते करवून घेणं, हे जे प्लॅनिंग होतं ते अत्यंत यशस्वीपणानं त्यावेळेला वापरलं गेलं. आणि त्यातून तो झेंडा काढला, तिथे आपला लावला, त्यांचं फायरिंग सुरू झालं, त्यांनी गोळ्याही मारल्या. पण माणसं कमी होती ती, आम्ही जास्त होतो. आम्ही 2000 जण जर एका गावात गेलेले असू तर तिथे शासकीय त्यांची माणसं 2 किंवा 4, त्यांच्या हातात बंदुका होत्या. हे किती पुरे पडतील? त्याच्या आत त्यांच्यावर हल्ला करून त्यांना खाली लोळवणं, मारणं नाही पण लोळवणं, हे कार्य केलं. त्यांना बंदिस्त केलं आणि त्यांच्या जेलमध्ये त्यांना टाकलं. हे थोडंसं करावं लागतं. ते करण्याचा प्रयत्न केला. पुष्कळ असंही होतं की हे करताना मनुष्य विसरतो काही वेळा. ज्यांना खरोखरच गोळ्या थोड्याशा लागल्या होत्या, दगडावर आपटून परत आलेल्या होत्या, त्यातनंही जखमा झाल्या होत्या, अशा माणसांना सांभाळणं, औषधोपचार करणं, ह्याही गोष्टी तिथे सहजपणाने या कार्यकर्त्यांनी केल्या. आणि एकूणच या सगळ्याचा अर्थ हा होता की ही यशस्वी मोहीम करता आली. त्याचं कारण त्याच्या मागे विचार असावा लागतो. तो विचार सुस्पष्टपणे काहींच्या समोर असावा लागतो. नेतृत्वात हे गुण असावे लागतात. त्यातूनच कुठल्याही संकल्पना यशस्वी होतात. त्यातली ही कल्पना त्यातून झाली. ज्या क्षणी आपल्या काही लोकांना लागलं होतं त्यावेळेला त्यांना उचलून तसंच मागे नेणं, शासकीय म्हणा किंवा आरोग्य सेवेची मदत ती पाहिजे होती ती मिळवणं, ही कामं तितक्याच तडफेने केल्या गेली. हा एका अर्थासाठी सर्व प्रकाराने मदत करावी लागते किंवा योजना करावी लागते, ती तिथे केल्या गेली आणि त्यातूनच आपण यशस्वी झालो.
बोला. सर, आनंद वनभुवनी या महानाट्याची सुरुवात तुम्ही महाराष्ट्रातलं पहिलं महानाट्याची सुरुवात तुमच्या नावावर जाते सर. ते करतानाचा तो काळ आणि ते तुम्हाला कसं सुचलं की हे असं एवढं मोठं 100 लोकांना घेऊन एका स्टेजवर आपल्याला हे करायचं आहे, तर याच्याबद्दल तुमचं जाणून घ्यायची इच्छा आहे आमची. एक सांगतो, त्याला योगायोग म्हणा, आपला प्रश्न नेमका काय होता? पहिलं महानाट्य तुमच्या नावावर जात आहे, पण हे करताना म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं महानाट्य तुम्ही घडवलंय स्टेजवर, एवढी लोक घेऊन जायची 100 लोक. तर हे करताना ती प्रेरणा किंवा तुमच्या डोक्यात ही कल्पना कशी आली आणि ती यशस्वी पण झाली छान? खरं सांगतो, परिस्थिती येत जाते किंवा एखादा प्रश्न समोर उभा राहतो, त्यावेळेला आजपर्यंत जाऊन त्या गोष्टीचा विचार केल्याशिवाय करणं हे चुकीचं असतं. ही घटना खूप वेगळी होती. मगाशी आम्ही मोटारीतून येत होतो त्यावेळा मी ती थोडीशी हाच विषय तिथे एक निघाला होता की एक महानाट्य तुम्ही कसं काय हे केलं. थोडासा योगायोगही असतो, पण त्याही पेक्षा त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा विचार करणं कुठल्याही गोष्टीचा, हे ज्या वेळेला आपण व्यक्ती एखादी करते त्यावेळेला त्याला आपोआप काही सुचत जातं. नाटक, वेळात, त्यानंतर शाळेत, गॅदरिंग, कॉलेज करत ती आवड होती. ती कशातनं निर्माण झाली मलाही नाही सांगता येत, पण होती. चित्रपट सृष्टीत आलो, ठीक आहे. काही चांगल्या गोष्टी माझ्या हातनं घडल्या, मी घडवण्याचा प्रयत्नही केला आणि मला यशही मिळालं. कुठेतरी थोडंफार नाव झालेलं होतं. स्वामी चिन्मयानंद यांची भाषणं मला खूप आवडत असत. मी मद्रासला असतानाही ती ऐकत असे आणि पुढे मुंबईला आल्यानंतरही ती ऐकत असे. कुठून तरी कुठल्या तरी चर्चेत मग त्यांच्यापर्यंत माझं नाव गेलं असेल, मला ते नेमकं नाही सांगता येणार. आणि त्यांनी मला निरोप पाठवला की भेटायला या. पुण्यामध्ये त्यांचा निरोप मला पोहोचला आणि मी भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आमचे जे शिष्य आहेत हे खूप वेगवेगळी चांगली कामं करतात. त्यांना थोडा आनंदही मिळेल आणि काही कर्तव्य केलं ह्याचाही उपयोग होईल. आणि प्रत्येक वेळा एकच गोष्ट करून चालणार नाही, थोडं वेगवेगळं काही केलं पाहिजे.
महाराष्ट्रामधली ती परंपरा आहे की ज्ञान देणं हे जसं काम असतं तसं आनंदही समाजाला देता आला पाहिजे. आणि त्यातूनच आपल्याकडे मग ज्ञानदेव असतील तर त्यांनी पहाटेचा वर्णन करताना कुहू कुहू बोले, यातून तुम्हाला ते गीत ऐकल्यानंतर किंवा ते शब्द ऐकल्यानंतर दुपार जरी झालेली असेल आणि तुम्ही जर त्यात इन्व्हॉल्व झाला असाल तर ती सकाळ तुमच्या समोर येते. हेच थोड्याफार वेगळ्या अर्थाने अनेक संतांनीही केले. त्यात एकनाथासारख्याला असं वाटलं की अरे प्रत्येक वेळा आपण देवाचंच नाव घ्या, भजनच करा, टाळच कुटा, फार होत आहे. यातनं मनुष्याचं विकसन नाही होणार. तो श्रम करतोय, दिवसभर कष्ट करतोय, शेतात राबतोय आणि संध्याकाळी आपलं देवाचं नाव घेतोय. यापेक्षा अधिक काही देता आलं पाहिजे.